चला तर मग आज बनवूया आपण आटा बिस्किट। तर त्यासाठी सुरुवातीला मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये पावणा वाटी साखर घालते आणि या सर्वाला बाजूला ठेवून द्यायचं आहे। दूध थंड घेतलेलं आहे मी। आता आपण 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्ये 1 वाटी आपण रवा घातलेला आहे। त्यानंतर अर्धा वाटी आपण नारळाचा कीस घातलेला आहे, इलायची पावडर 1 चमचा आणि काजू घातलेले आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे आणि सर्वाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं साखर आणि दुधाचं, ते थोडं थोडं घालून याचा व्यवस्थित डो बनवायचा आहे। अशा प्रकारे डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा डो बनवून झालेला आहे। आता याला असं रोल करून घ्यायचं आहे आणि बिस्किट तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत। अशा शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यांना बिस्किटांचा व्यवस्थित शेप द्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती यांना फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकदम कमी वेळात आणि झटपट अशी क्रिस्पी कुरकुरीत बिस्किट तयार होतात। हे बघा आपली बिस्किट फ्राय करून झालेली आहे, दिसतात ना एकदम मस्त। तर नक्कीच ट्राय करा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।